नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून 4 वेगवेगळ्या मस्त अशा रेसिपी बनवणार आहोत, ज्या नाश्त्यासाठी तुम्ही अगदी झटपट बनवू शकता। चला तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया। बनवूया आपली पहिली रेसिपी। तर इथे मी 3 टोमॅटो घेतलेत, याचे असे तुकडे करून घेतले आणि आता टोमॅटोची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। इथे लक्षात घ्या, थोडेसे लाल असे टोमॅटो घ्यायचे, म्हणजे रेसिपीला रंगसुद्धा छान येतो। तर याच्यामध्ये पाणी न घालता टोमॅटोची मी पेस्ट करून घेतली। आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया। इथे आता मी चवीप्रमाणे लाल तिखट घातलं आहे, चवीप्रमाणे मीठ घातलं, अर्धा चमचा धने जिरे पूड घातली, अर्धा चमचा ओवा घालायचा आहे, यानंतर पाव चमचा हळद घातले, अर्धा चमचा जिरं घातलं आणि 1 चमचा सफेद तीळ घातलेत। आता यामध्ये कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली। हे सगळं एकत्र करून घेतलं, मिक्स करून घेतलं। इथे आता मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय। तर यामध्ये आता हे पीठ घालत जायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे आणि आपल्याला याचा गोळा करून घ्यायचा आहे। तर यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे, फक्त टोमॅटोचा जी आपण प्युरी बनवली त्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर जेवढं पीठ लागेल तेवढं घालत जायचं आणि हे मळून घ्यायचं। तर इथे मी पूर्ण 1 कप पीठ घातलं। तर फक्त टोमॅटोच्या पेस्टमध्ये आपण हे पीठ मळून घेतल्यामुळे चव खूप मस्त येते रेसिपीला। तर इथे मी आणखी पाव कप घातलं पीठ। तर इथे आतापर्यंत मी 1.25 कप पीठ घातलं आणि हा पहा, इथे मी गोळा असा मळून घेतलाय। तर आता यावरती 1 चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा थोडंसं हे मळून घ्यायचं आहे। तर इथे आता हे पीठ मळून तयार आहे। याचा एक गोळा घ्यायचा, चपाती एवढा गोळा घेतलाय। सुक्या पिठामध्ये हा गोळा घोळवून घेतला। आता याचा पराठा लाटून घेऊया। चपातीपेक्षा थोडासा जाड असा हा पराठा लाटून घेतलाय। आता याला असा छान राऊंड शेप यावा यासाठी असं प्लेटने किंवा एखाद्या झाकणाने असं कट करून घेते राऊंड। यामुळे पराठ्याला शेप मस्त दिसतो। आता हा पराठा पहा तयार आहे आणि आपण यामध्ये जे तीळ घातले त्याच्यामुळे दिसायला पण मस्त दिसतोय। आता हा पराठा आपण भाजून घेऊया। तर इथे तवा मी गरम करत ठेवलाय। यावरती आधी तेल न घालता आपल्याला हा पराठा दोन्ही बाजूने मस्त असा भाजून घ्यायचा आहे। लगेचच जर तेल लावलं तर वरून हा डार्क होतो आणि आतून कच्चा राहतो, म्हणून आधी तेल न लावताच भाजून घ्यायचा आणि मग थोडंसं तेल किंवा तूप लावून हा पराठा असा खरपूस करून घ्यायचा। तर हा पराठा इथे भाजून तयार आहे। तर हा टोमॅटोचा पराठा आपला तयार आहे। इथे मी टोमॅटो केचप बरोबर सर्व केलाय। आता पाहूया आपली दुसरी रेसिपी। तर इथे मी एक परात घेतले, यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ घ्यायचे। आता यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचे, यानंतर अर्धा चमचा ओवा घातलाय। ओवा हातावर कुस्करून घ्यायचा, म्हणजे चव छान येते। यानंतर 1 चमचा सफेद तीळ घालायचेत, चवीप्रमाणे लाल तिखट घातलंय, पाव चमचा हळद घातली, 1 चमचा रेड चिली फ्लेक्स घातलेत, हे सुद्धा दिसायला खूप मस्त दिसतात। याऐवजी तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून घालू शकता। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतले, सोलून घेतले, हे आता किसून घ्यायचेत। तर इथे किसून घेतल्यामुळे याचे तुकडे राहत नाहीत आणि एकसारखं हे पिठामध्ये बटाटा मिक्स होतो। यानंतर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। तर याचं आपल्याला पीठ मळायचं आहे, पण आधी बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच हे पीठ मिक्स करून घ्यायचं आणि नंतर लागेल तसं पाणी घालायचं। तर हे पीठ असं ओलसर झालंय, त्यामुळे पाणी खूप कमी लागतं मळण्यासाठी। तर इथे पहा, मी याचा असा गोळा तयार करून घेतलाय। आता यावरती थोडंसं तेल घालायचं, 1 चमचा तेल इथे मी घातलंय,
पुन्हा हे मळून घेऊया. पीठ आता हे मळून तयार आहे. तर यातला आता एक गोळा मी इथे घेतला आहे. आता लाटून घेऊया. तर सुक्या पिठामध्ये हा गोळा घोळवून मी याची अशी चपाती लाटून घेतली आहे. आता एखादी वाटी घेऊन त्याने याच्या पुऱ्या अशा कट करून घ्यायच्या आहेत. तर याच पिठाचा तुम्ही पराठासुद्धा बनवू शकता. मी तुम्हाला पुढे बनवून दाखवणारच आहे. आता या पुऱ्या आपण तळून घेऊया. तर इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. यामध्ये पुरी सोडायची आहे आणि अशी प्रेस करून पुरी अशी मस्त फ्राय करून घेतली आहे. मस्त अशी फुगली पुरी काढून घेऊया. आणि आता याच पिठाचा आपण पराठा बनवूया. तर इथे मी असा पराठा लाटून घेतला आहे. आता याला छान राऊंड शेप यावा यासाठी एखाद्या प्लेटने किंवा झाकणाने कट करून घेऊया. तुम्ही असाच हा पराठासुद्धा भाजून घेऊ शकता. आता हा पराठा भाजूया. तर इथे गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला आहे. यावरती पराठा घातला आहे. आधी हा असाच भाजून घेऊया दोन्ही बाजूने तेल न घालता. आणि नंतर थोडंसं तेल घालून पराठा मस्त खरपूस करून घेतला आहे. तर हा पराठासुद्धा चवीला खूप छान लागतो. तर तुम्ही दोन्ही पद्धतीने ही रेसिपी बनवू शकता. पुऱ्या करू शकता किंवा कमी तेलकट हवं असेल तर असा पराठा बनवू शकता. तर ही आपली दुसरी रेसिपीसुद्धा तयार आहे. आता बनवूया आपली तिसरी रेसिपी. इथे मी अर्धी वाटी फ्रेश मटार घेतला आहे. तुम्ही फ्रोझन मटारसुद्धा घेऊ शकता. आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे पहा मटार मी वाटून घेतला आहे, जाडसर वाटून घेतला आहे. आता ही पेस्ट आपण बाजूला ठेवूया. इथे एका दुसऱ्या बाउलमध्ये मी अर्धा कप दही घेतलं आहे. दही आधी मी थोडंसं फेटून घेतलं आहे. यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. आता इथे मी त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये त्याच वाटीने पाव वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे मस्त कुरकुरीतपणा येतो रेसिपीला. आता इथे बारीक चिरलेला कढीपत्ता घातला आहे. यानंतर बारीक किसलेलं आलं घालायचं आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आणि यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. बारीक चिरलेला कांदा घातला आहे. एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला. यानंतर जी आपण मटारची पेस्ट करून घेतली होती ती घालायची आहे. आता हे आधी मिक्स करून घेऊया. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर हे पीठ आपल्याला घट्ट असंच भिजवायचं आहे, त्यामुळे खूप कमी पाणी घालायचं. तर इथे पहा हे मी मिक्स करून घेतलं आहे. तर असं हवं आहे आपल्याला. याचे आपल्याला हाताने असे पकोडे बनवता यायला हवेत, असं हवं आहे हे पीठ. आता हे आपण फ्राय करायचं आहे. त्याआधी इथे मी 1 चिमूटभर बेकिंग सोडा घातला आहे. बेकिंग सोडा ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल. मिक्स करून घेऊया. आता याचे आपण मटारचे बोंडा बनवणार आहोत. तर इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये असे गोल आकाराचे बोंडा आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. चवीला अतिशय मस्त लागतात. लगेच याला हलवायचं नाही आहे, असे हलके होऊन हे वरती येतात. मग याला उलटून घ्यायचं आणि मंद फ्लेमवरती आता मस्त ब्राऊन होईपर्यंत मी ते फ्राय करून घेतलेत. तर ही मस्त अशी मटारची बोंडं मी इथे चटणीबरोबर पहा सर्व केलेत. एक मी तुम्हाला तोडून दाखवते. मस्त अशी जाळीदार होतात आतपर्यंत. चवीला तर अतिशय मस्त लागतात. तर ही होती आपली तिसरी रेसिपी. आता पाहूया चौथी रेसिपी. इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आहे. आता हा किसून घ्यायचा आहे. तुम्ही मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घेतली तरी चालेल. आता यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ यामध्ये घालते. यानंतर 3 चमचे रवा घालायचा यामध्ये. रव्यामुळे कुरकुरीतपणा येईल रेसिपीला. आता इथे 1 चमचा
रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत, दिसायला सुद्धा छान दिसतात. याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर घालू शकता. अर्धा चमचा काळी मिरी पूड घालायची, जाडसर कुटून घेतले काळी मिरी. यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत. बारीक चिरलेला कांदा घातला आहे. मध्यम आकाराचा कांदा इथे मी बारीक चिरून घेतला होता. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. इथे आता 1 बटाटा घेतला आहे मी. शिजवलेला बटाटा सोलून घेतला आणि असा किसून घेतला आहे. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यासुद्धा घालू शकता. किसलेला गाजर घालू शकता, बारीक चिरलेला कोबी घालू शकता. आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचं थोडंसं घट्ट असं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण तुम्हाला इथे कमी जास्त लागू शकतं. मी सुरुवातीला 1 कप घातलं, तर हे घट्ट आहे, तर इथे मी आणखी अर्धा कप पाणी घालते आहे. तर हे बनवण्यासाठी तुम्हाला साधारण 1.5 ते 2 कप पाणी लागेल. तर हे पीठ पहा, याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला शेवटी दाखवते. तर इथे मला 1.25 कप पाणी लागलं. तर पहा, हे आपल्याला असं हवं आहे. थोडंसं घट्टसरच हे तयार करून घ्यायचं. अशी कन्सिस्टन्सी हवी आहे. आता हे आपण झाकून 10 मिनटं ठेवूया, हे म्हणजे रवा याच्यातला फुलेल आणि हे आणखी थोडंसं घट्ट होईल. तर 10 मिनटानंतर पहा, हे आधीपेक्षा घट्ट झालं आहे आणि अगदी परफेक्ट झालं आहे. आता याचे आपण पॅनकेक बनवणार आहोत. तर इथे गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. तेल मी पसरवून घेते. आता यावरती 1 चमचा पीठ घालूया. जास्त याला पसरवायचं नाही आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं. आणि आता 2 ते 3 मिनटं खालच्या बाजूने याला ब्राऊन करून घ्यायचं आणि आता उलटून घेऊया. यामध्ये आपण बटाटा घातला, त्यामुळे चवीला खूप मस्त लागतं आणि अगदी झटपट तुम्ही हे मुलांना नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी बनवू शकता. बटाटा जर आधी शिजवून ठेवलेला असेल तर अगदी झटपट हे बनतं. तर इथे मी दोन्ही बाजूने खरपूस असं भाजून घेतलं आहे. तर हे तुम्ही चटणीबरोबर, टोमॅटो केचपबरोबर सर्व करू शकता. तर ही आपली चौथी रेसिपीसुद्धा तयार आहे. आजच्या 4ही रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.